नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र हो, एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत राज्यामध्ये विविध कार्यक्रम राबवले जातात आणि हे कार्यक्रम जनतेपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम करतात. त्या म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस. या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना या कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन भत्ता देखील दिला जातो. तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. निकषामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. तर कोणकोणत्या निकषामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि या नवीन निकषानुसार प्रोत्साहन भत्ता जो आहे तो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना किती दिला जाणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. पण त्याआधी मित्र हो, चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणाऱ्या नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. तर या ठिकाणी आपण हा शासन निर्णय पाहू शकता. 24 जून 2025 रोजी महिला व बालविकास विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करण्याबाबत. तर शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे प्रोत्साहन भत्त्याकरिता संदर्भ दिन क्रमांक 1 येथील दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले निकष अधिक्रमित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्रातील खालीलप्रमाणे निकष विहित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे. त्या आधारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञ करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर सर्वप्रथम निकष नेमके काय आहेत हे समजून घ्या, कारण निकषानुसारच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भत्ता किती मिळणार आहे हे आपल्याला समजणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता, नंबर 1 आहे समुदाय आधारित कार्यक्रम. त्यामध्ये निकष आहे दरमहा किमान 2 समुदाय आधारित कार्यक्रम घेणे व त्याची पोषण ट्रॅकवर नोंद घेणे. त्यानंतर नंबर 2 चा कार्यक्रम आहे घरपोच आहार. त्यामध्ये दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या 90% लाभार्थ्यांना 25 दिवस THR चे वाटप, म्हणजेच घरपोच आहारचे वाटप जर केलं तरच तुम्ही प्रोत्साहन भत्त्यासाठी पात्र ठरणार आहात. त्यानंतर नंबर 3 आहे 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण. 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या 80% बालकांची किमान 16 दिवस उपस्थिती असणं गरजेचं आहे. हा यासाठीचा निकष आहे. या निकषामध्ये जर तुम्ही पात्र ठरलात तरच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. त्यानंतर गरम ताजा आहार 4 नंबरचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये देखील 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या 80% बालकांना दरमहा 21 दिवस आहाराचे वाटप. हा निकष आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर नंबर 5 आहे आहार आरोग्य दिवस, म्हणजेच VHSND. तर दरमहा एका VHSND म्हणजेच आहार आरोग्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्याची पोषण ट्रॅकवर नोंद घेणे. त्यानंतर नंबर 6 आहे SAM म्हणजेच अतितीव्र कुपोषित व MAM म्हणजेच मध्यम कुपोषित. यामधला जो निकष आहे तो म्हणजे अंगणवाडीमधील SAM म्हणजेच अतितीव्र कुपोषित व MAM म्हणजेच मध्यम कुपोषित बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे. त्यानंतर नंबर 7 आहे SUW म्हणजेच अतितीव्र कमी वजन व MUW म्हणजेच मध्यम कमी वजन. तर त्यासाठीचा काय निकष आहे तर SUW व MUW म्हणजेच अतितीव्र कमी वजन व मध्यम कमी वजन असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे. या निकषाचं जर तुम्ही पालन केलं तरच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता जो आहे तो मिळणार आहे. त्यानंतर नंबर 8 आहे HCM म्हणजेच गरम ताजा आहार व THR म्हणजेच घरपोच आहार साठा नोंद. यामध्ये पोषण ट्रॅकवरील दरमहा अहवाल या निकषाचं तुम्ही पालन केलं तर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. त्यानंतर स्थूल किंवा लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे. त्याचा निकष आहे स्थूल किंवा लठ्ठ बालके यांचे प्रमाण
प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे. नंबर 10 आहे खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे. त्यामध्ये खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे. तर आता हे 10 निकष जे आपण पाहिलेले आहेत ते 10 निकषाचं जर तुम्ही पालन केलात, या 10 निकषामध्ये तुम्ही जर पात्र ठरलात तरच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. आता प्रोत्साहन भत्ता नेमका किती मिळणार आहे आणि कशा पद्धतीने मिळणार आहे हे देखील पहा. तर पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राचे प्रतिमाह मूल्यांकन करण्यात यावे. तदनुषंगाने उपरोक्त नमूद 10 निकषांपैकी किमान 7 निकष पूर्ण करणाऱ्या, लक्षात घ्या, उपरोक्त नमूद 10 निकषांपैकी किमान 7 निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खालीलप्रमाणे प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय राहील. तर किमान तुम्ही 7 निकष जे आहेत ते पूर्ण केले पाहिजेत. 7 निकषामध्ये तुम्ही पात्र ठरला पाहिजेत तरच तुम्हाला किमान प्रोत्साहन भत्ता जो आहे तो दिला जाणार आहे. आता तुम्ही 7 पेक्षा जास्त जर निकष पूर्ण केलात तर तुम्हाला किती भत्ता मिळणार आहे हे देखील पहा. तर या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे. आता तुम्ही जर किमान 7 निकष पूर्ण केलात, 7 निकषामध्ये तुम्ही पात्र ठरलात तर अंगणवाडी सेविका यांना 1400 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आणि अंगणवाडी मदतनीस यांना 700 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. आणि तुम्ही जर 8 निकष पूर्ण केलात, 8 निकषामध्ये तुम्ही पात्र ठरलात तर अंगणवाडी सेविकांना 1600 रुपये मिळणार आहे आणि अंगणवाडी मदतनीस यांना 800 रुपये मिळणार आहे. आणि 9 जर निकष तुम्ही पूर्ण केलात, 9 निकषामध्ये तुम्ही जर पात्र ठरलात तर अंगणवाडी सेविकांना 1800 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आणि मदतनीस यांना 900 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. त्यानंतर जर तुम्ही 10च्या 10 निकष पूर्ण केलात, 10च्या 10 निकषामध्ये पात्र ठरलात तर 2000 रुपये अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आणि अंगणवाडी मदतनीस यांना 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने उपरोक्त सुधारित निकषाच्या आधारे परिगणना करून दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी करावी. सदरहू आदेश मान्य मंत्रिमंडळाने दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मान्य मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे आता या नवीन सुधारित निकषानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना हे निकष जर त्यांनी पूर्ण केलेत, या निकषामध्ये ते जर पात्र ठरलेत तर अशा पद्धतीने त्यांना प्रोत्साहन भत्ता जो आहे तो दिला जाणार आहे. या संदर्भातील मित्रो ही होती सविस्तर अशी माहिती. ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा. आपल्याला हा जर शासन निर्णय हवा असेल तर हा शासन निर्णय मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आपण शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून देखील हा शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रो ही महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.